शहादा नगरपालिका निवडणुका राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी नामांकन दाखल। शहादा आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांसाठी एकूण 14 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले। नगराध्यक्ष पदासाठी पक्षाने मकसूद खाटीक यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे। नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी निघालेली रॅलीची सुरुवात सप्तशृंगी मंदिरापासून करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजीच्या उत्साहात काढण्यात आलेल्या या रॅलीत पक्षाचे प्रमुख नेते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुमार, पक्षाचे कार्यकर्ते सीताराम पावरा, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शिवाडे यांच्यासह अनेक अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नगरपालिका निवडणुकीत पक्ष मजबूत लढत देणार असून शहराच्या विकासासाठी सक्षम उमेदवार उभे केल्याचे यावेळी नेत्यांनी सांगितले। उत्साहवर्धक वातावरणात नामांकन प्रक्रिया पार पडताच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। शहादा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहे। त्या अनुषंगाने आज 14 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहादा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला नगराध्यक्ष पदाचा फॉर्म त्या ठिकाणी जमा केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक तरुण, सुशिक्षित, अल्पसंख्याक समाजाचा एक तरुण चेहरा देण्याचा आम्ही ह्या शहराला प्रयत्न केलेला आहे। श्री मकसूद खाटीक असं त्यांचं नाव आहे। मकसूद खाटीक हे ह्या शहादा शहरात सुपरिचित असून त्यांची ओळख एक सुशिक्षित, सुसंस्कृत अशा एका तरुणाची म्हणून आहे। समाजकार्यात त्यांनी कायम आपलं योगदान ह्या शहादा शहराला दिलेलं आहे। मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्या पद्धतीनं एका तरुणाला, एका सुशिक्षित तरुणाला ही एक संधी दिलेली आहे, निश्चितच अजितदादांचा विचार या शहादा शहरामध्ये आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत। थोडीशी प्रक्रिया धीमी असल्यामुळे, चेकिंग वगैरेला वेळ जात असल्यामुळे त्या ठिकाणी आजच्या दिवसभरामध्ये आमचे 10-15 फॉर्म भरले जातील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो। आमची 27 पैकी 29 नगरसेवकांपैकी जवळपास 27 ठिकाणी फॉर्म आमचे जमा होतील असा मला विश्वास आहे। सोमवारपर्यंत त्याची मुदत आहे, परंतु आज आम्ही या आजच्या दिवशी नगराध्यक्षांचा फॉर्म भरलेला आहे आणि मला विश्वास वाटतो की या नगरपालिकेमध्ये शहादेकर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कौल देतील। दादा, युती का झाली नाही? आम्ही युतीचे अनेक प्रयत्न केलेले होते, आमच्या बोलणं पण सुरू होतं, मात्र कुठे ना कुठं नगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागत असतो। त्याच्यामुळं अनेक वार्डांमध्ये त्या ठिकाणी अनेक इच्छुक असल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच पक्षांना आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना नाराज करणं शक्य नव्हतं। त्याच्यामुळं त्या ठिकाणी ही अशा प्रकारची युती होणं थोडंसं अवघड होतं, त्याच्यामुळेच युती झालेली नाहीये। हे बघा, आम्ही आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरेजी आणि आमचे जिल्ह्याचे नेते, आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय अभिजितदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहादा शहराला एक जिल्ह्यात नव्हे तर नाशिक विभागात एक सुखी आणि समृद्ध आणि सुसंस्कृत शहर घडविण्याचे आमचा मानस आहे। आमचे अभिजितदादांचे खूप मोठे विजन आहे की या शहरामध्ये जे काही रस्ते असो, गटारी असो, धूळ असो आणि जो ट्रॅफिकचा मुद्दा आहे त्याच्यावर विशेषतः आम्ही काम करणार आहोत आणि या शहरामध्ये एक सुटसुटीत रस्ते देण्याचा प्रयत्न करू। जे धुळीचे साम्राज्य आहे, ज्याच्यामुळे पूर्ण शहादेकर जनता त्रस्त झालेली आहे, त्या धुळीचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत। तसेच आमच्या जवळपासच अगदी 10-12 किलोमीटरवर सारणखेड्यासारखं एवढा मोठा जलसाठा तापी नदीच्या उपलब्ध असताना सुद्धा आमच्या शहादा शहरामध्ये 3 ते 4 दिवस आड पाणी पुरवठा होतो। तर आम्ही ही पाणी पुरवठ्याची योजना
अत्यंत प्रभावीपणे राबवू आणि शहराला दररोज पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था निर्माण करू। तसेच शहरामध्ये गटारींचे खूप मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आम्ही माननीय अभिजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्हाला आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांनी शब्द दिलेला आहे की शहादा नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याबरोबर शहाद्यामध्ये एवढा विकास काम करू आणि जो मुख्य गटारीचा प्रश्न आहे तो आम्ही भूमिगत गटार निर्माण करून एक नवीन जो प्रश्न आहे तो संपवू। गटारीचा जो प्रश्न आहे त्याला निकाली काढू। जनता विकास आघाडीपैकी कोणाला विरोधक मानतायत? आम्ही विरोधक मानण्यापेक्षा आम्हाला शहराचा विकास हे आमचे विजन ठेवून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे। आम्ही विरोधासाठी राजकारण करत नाहीये, आम्ही शहराच्या विकासासाठी राजकारण करत आहोत आणि शहराच्या विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहोत। संकल्पना आहे, पुढे नियोजन काय? गरीब नवाज कॉलनीमध्ये विकासाचा बॅकलॉग खूप मोठा आहे, कारण गरीब नवाज कॉलनीमध्ये अल्पसंख्याक बहुल वस्ती असल्यामुळे आणि तेथे नेतृत्वाचा नेहमी अभाव राहिलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठा बॅकलॉग आहे। तो आम्ही बॅकलॉग गरीब नवाज सह संपूर्ण शहरामध्ये विकासाची कामे आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।